सो बाकी सगळं डेकोरेशन झालेलं आहे. ओके, ओनली दिस वॉल इज लेफ्ट. ही वॉल फक्त राहिली आहे. सो दिस इज द स्पेस. आणि त्या वॉलवरती मला एकदम गोल्ड कलरचं डेकोरेशन हवं आहे. एकदम फेस्टिव्ह वाईब आली पाहिजे. आणि सी तिकडे जे स्पॉट्स आहेत ना, जे डाग आहेत, हे सगळे प्लीज कव्हर करा. ओके. सासूसाठी एक नवीन कपडा घ्यायला जमलं नाही आणि घर सजवतायत. किती झाकायचं म्हटलं ना तरी घरचं दारिद्र्य झाकता येणार नाही बरं का. सगळ्यांसाठी नवीन नवीन कपडे आणले पण सासूसाठी हीच जुने कपडे. म्हणजे तुमच्या घरातली मी काम करणारी बाई वाटावी है ना, हे चालतं तुम्हाला, पण घरातले दाग चालत नाहीत. आई, काय खरी माणसं आहेत. सो तुम्ही प्लीज तुमच्या बोलण्यावर जरा कंट्रोल ठेवाल का? जरा कंट्रोल प्लीज, फॉर अ डे प्लीज. तू कंट्रोल करू शकतेस? तुला जमतं नाही ना, मग लाजायचं कशाला है ना. घरातल्या सगळ्यांसमोर माझा अपमान करताना तुला काहीच नाही वाटत, मग आता त्यांच्यासमोर लाजायचं कशाला. पाण्यासारखा पैसा खर्च करणारी आमची ही बाई, हिला आपल्या सासूसाठी साडी घ्यायला जमलं नाही, परवडत नाही. ऐका नाही, परवडण्यासारखं काहीच नाहीये. मी जर ठरवलं ना तर तुमचा एंटायर वॉर्डरोब असा एका दिवसात चेंज करू शकते मी, कळलं? अरे मग कर ना. मला नाही करायचंय, कारण माझी इच्छाच नाही तुमच्यासाठी काही करण्याची, तुमच्यासाठी काही आणण्याची. कारण आपलं कुठल्याच बाबतीत एकमत होऊच शकत नाही. सो प्लीज आई, तुम्ही सारखं सारखं ना त्याच गोष्टी नका बोलू, कारण त्याच गोष्टी करून आणि कंप्लेंट्स करून सिच्युएशन बदलणार नाहीये. ओके, मला माझी कामं शांतपणे करू द्या, मला माझ्या कामावरती फोकस करू द्या प्लीज. करा करा. सो वेअर वॉज आय? गोल्ड. सो इथे मला गोल्ड डेकोरेशन हवं आहे. द वाईब शुड बी फेस्टिव्ह. या आणि या आपण इथे आणखीन फेरी लाईट्सचा यूज करूयात. ओके. अजून लाईट्स? एवढी कशाला लाईट्स पाहिजेत? गरज आहे का त्याची? अरे 2 फुलमाळा सोडा ना, बस झाला ना बाई. एक तर घरामध्ये आमच्यासाठी पैशाची चणचण आहे, बिल कोण भरणार? आई ऐका ना, माझी पार्टी आहे सो मीच बिल भरणार आहे. ओके, सो यू डोंट वरी. जा तुम्ही कामाला लागा. वाव, कसल्या क्यूट दिसताय तुम्ही. किती छान ड्रेस आहेत ना यांचे. हे असले ड्रेस आहे ना मी सुद्धा घालू शकते, आवडतील मला घालायला, पण माझ्या सासूला नाही आवडणार. हेच आवडत नाही मला. लग्नाआधी स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या माझ्या मुली लग्नानंतर सासूचं ऐकून वागतात. राबेश, एवढं आम्ही लाडा कोणात वाढवतो तुम्हाला, पण उपयोग काय? लग्नानंतर तुम्ही सासूच्या हुकमाप्रमाणेच वागता ना. मम्मा, माझं जाऊ दे ग, मला तर आता एक मूल आहे. पण अधिराचं काय? ती तर आतापासूनच काकूबाई झालीये. ओ अधीरा, माय डॉल, आतापासूनच लंकेची पार्वती झाली आहे ती. ओ माय गॉड, अधिरा हॅपी नाहीये? कशी हॅपी असणार? आता लग्नाआधी तिला सलवार कुर्ती आणि साडी नेसावी लागते या वयात. व्हॉट? हाऊ देहाती? काय करणार? त्याची सासू खूप छळते तिला, खूप त्रास देते. पण अधिरा ऐकते का? काय करणार? बिचारीची सासू समोर तोंड उघडायची हिंमतच होत नाही. घाबरते खूप सासूला. तिची सासू म्हणजे यु नो अशी जंगली भूतीण आहे, चेटकीण. म्हणजे काही बोलूच शकत नाही तिच्या समोर आपण. मी पण घाबरते त्यांना. मी अधिराला बोलवू शकत नाही. आप्पीला कसं मी काहीतरी कारण काढून बोलवून घेते. रोज आप्पी येते आणि रात्रीची निघून जाते. पण माझी अधिरा बिचारी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करते तिथे. म्हणून तुम्हाला बोलवलंय तिला त्या कैदाशणीच्या तावडीतून सोडून द्यायला. प्लीज सोडवाल ना माझ्या डॉलला? ओ माय गॉड. बघा, तुम्हाला पण असं वाटलं ना, म्हणजे तुम्हाला इमॅजिन झालं ना ती काय डेंजरस असेल ते, म्हणून सांगते. आप्पी. हो मम्मा. आंटी पैसे? पैसे कशासाठी? अगं राहू दे ग,
तुम्ही पण माझ्या अधीरा आणि अर्पिता सारख्याच आहात, हो की नाही? ठेवा, पण माझं तेवढं काम करा. माझ्या अधीराला त्या बाईच्या तावडीतून सोडवा प्लीज. डोंट वरी आंटी, जस्ट चिल. करतो आम्ही सगळं ठीक. बाय आंटी. बाय आंटी. बाय. छान शॉपिंग करा. हो. मला तर कळतच नाहीये मी कुठे चुकलोय. दादा, मी खरंच असं काही केलं नाहीये. त्या श्वेताचं माहित नाही, तिचं असेल काहीतरी वेगळा प्लॅन यार. पण वहिनीला सुद्धा हेच वाटतंय. आय एम सॉरी अंशू. मला कळतंय की हे किती विचित्र आहे आणि इन्सल्टिंग आहे. नाही समर, अरे तू कशाला सॉरी म्हणतोस? तुला माफी मागायची काहीच गरज नाहीये. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा कळवळा असणं स्वाभाविक आहे रे. आणि तशी आपली स्वानंदी भोळी आहे रे. म्हणजे आता बघ ना, त्या श्वेताने 17 वेळा तिचं म्हणणं बदललं, पण तरी स्वानंदीचा कसा काय विश्वास बसला तिच्यावर. मला तर कधी कधी वाटतं वहिनीचा माझ्यावर कसला तरी राग आहे. अंशुमन, नीट बोल. वहिनी ही आईच्या ठिकाणी असते. आणि स्वानंदीचा झाला असेल ना गैरसमज तुझ्या बाबतीत, पण तो दूर करणं हे तुझ्या हातात आहे. पण कसं मॉम? ते आधीच मला दोषी मानतात. त्यांना खोटंच खरं वाटत असेल तर मी कशी माझी बाजू पटवून देणार आहे? ते मला माहित नाही, पण स्वानंदीला पटवून देणं हे तुझं काम आहे. का म्हणून? अंशुमननी कशाला पटवून द्यायचं? त्यांना जर नसेल विश्वास ठेवायचा तर त्यांची मर्जी. आपलं कोण परक कोण हे त्यांचं जर त्यांनाच कळत नसेल ना, तर त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही काकू. त्यांना जे वाटायचं ना ते वाटू दे. मला त्यांनी काही फरक पडत नाही. आणि माझं तुझ्याबद्दलचं मत त्यामुळे बदलणार नाही अंशू. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. समोर मला खूप भीती वाटते रे. ती मुलगी काय नाव तिचं? श्वेता. श्वेता. हा, ती उद्या पोलिसांकडे गेली आणि अंशुमन विरोधात तक्रार केली तर सगळंच संपून जाईल रे. त्यापेक्षा अंशुमन तू एक काम कर, उद्यापासून ऑफिसला जाणंच बंद करून टाक. ठीक. का? याला काहीच कारण नाही, काहीच अर्थ नाही यायला काकू. म्हणजे ज्याची काही चूक नाही तो घरी बसणार, आणि जी खोटं बोलते ती रोज उठून ऑफिसला येत राहणार. म्हणजे तिला असं वाटेल ना की हे असं वागणं चालतंय, लोक चालून घेत आहेत, म्हणजे यापुढे ती अशीच वागत राहणार. पण दुसरं काय करणार दादा? तिला ऑफिसला येऊ नको असं तरी कसं म्हणणार? कसं म्हणजे काय? स्पष्टपणे सांगायचं, ही कंपनी आपली आहे अंशुमन. कोणाला कामावर ठेवायचं आणि कोणाला नाही हे आपण ठरवणार. आणि मुख्य म्हणजे तिची चूक, तिचा खोटेपणा उघड झालाय ना, म्हणून तिला काढतोय आपण. आणि आपल्याकडे साक्ष आहे. आनंद होता समोर ती खोटं बोलली तेव्हा, तोही चिडला तिच्यावर. त्यामुळे आपण तिला जायला सांगूच शकतो. नको समर, प्लीज नको. त्या मुलीच्या पोटावर कशाला पाय द्यायचा आपण? नको. त्यापेक्षा अंशुमनला कामावरून काढून टाक. अंशुमन, मी सांगितलं तसं कर. नाही काकू, काहीही चूक नसताना मी अंशुमनला कंपनीतनं जायला सांगणार नाही. तो माझा भाऊ आहे ही गोष्ट वेगळी, पण त्यांनी काही चुकीचं केलं नाहीये ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे तो ऑफिसमध्ये काम करत राहणार. प्रॉब्लेम श्वेताचा आहे ना, मग ती ऑफिस सोडून निघून जाईल. अँड दॅट्स फायनल.